एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन दिवशी नवीन ठिकाणी आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी रोहित आपलं मनालीमध्ये खूप खूप स्वागत करतो. आम्ही आज सकाळी तयार झालो, सगळं रेडी वगैरे झालो, आंघोळ वगैरे करून व्यवस्थित प्रॉपर. आणि आता तुम्ही नजारा बघितलं असतील आता मनालीचं. अजून एकदा बघून घ्या नजारा कसा आहे. आपण आता इथलं लोकल ठिकाणी फिरायला जाणार आहे. हेडंबा देवी टेम्पल, वशिष्ठ टेम्पल किंवा स्प्रिंग वॉटरफॉल वगैरे. तर भेटूया आपण पुढच्या ठिकाणी. बाय. आपण आता रेडी झालेलो आहे, जायचं आपली तयारी करू. हँड ग्लोव्ज, कॅप आणि हे घेऊया जर्किंग घेऊ, महत्वाचं जॅकेट. बाकीच्या पोरांचं झालं का बघू द्या आपण. झालं का सगळं? काय भारी रूम आहे द्या, मस्त पैकी. आणि काय त्याचा अवतार करून ठेवलाय सगळ्या रूमचा. दोन गाड्या आहेत. आता आम्ही चाललोय फिरायला. चला भेटूया नंतर. बाय बाय. चला. हा चला जाऊया आपण आता. बस आपले आलेले आहे. ओके, जाऊया आपण आता. काय नजारा आहे जबरदस्त. मित्रांनो बघता नाही बरं की प्रत्येक ह्यामध्ये शिकतात काय हो. माझ्या आली करत थंडीत आहे, पण एन्जॉय आता करायचं पुढे जाऊन. आज चला एन्जॉय करायचं मस्त आज पुढे जाऊन. आज फक्त फिरण्याचं ठिकाण. आज बर्फात काय जायचं नाही आपल्याला. बर्फात आज नाही जायचं. आज फक्त हिडिंबा टेम्पल, वशिष्ठ टेम्पल आणि अजून एक कुठलं तरी आहे ते बघूया स्पॉट आहे. ते आता आपण तुम्हाला दाखवतो पुढं काय होते. चला बाय. ओके चला. नवीन लोकेशन बघायला चाललंय, वॉटरफॉल बघायला चाललोय. सोबत आहे आपल्या. प्रत्येक ब्लॉग मध्ये आहे करायचं. चला व्ह्यू आहे काय लोकेशन. हे काय घ्यायचं आहे का भाऊ? तर वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत. हाताने चाललंय करायचं. सगळं हाताने बनवलंय. टोपीवर घ्यायचं असतं. हँडक्राफ्टेड टोप्या, त्यानंतर ग्लोव्ज आणि विविध प्रकारची फुलं होती तिथं. इकडे जायचंय वर. तर पण घ्यायला पाहिजे. आपण आलोय आता जोगिनी वॉटरफॉलला. नजारा बघा काय भारी आहे हे वॉटरफॉल. आणि समोरती बर्फाचं डोंगर. जबरदस्त सीन. वॉटरफॉल बघून झालेला आहे आणि मी आता चाललोय वशिष्ठ टेम्पलला. इथून थोडंच जवळ आहे, लय लांब नाही. आणि बाकीची गँग तर काय आलीच नाही मला वाटते. ते खालीच थकून खालीच राहिलेले. आपण आता बघितलं आहे इथं शेवटचा व्ह्यू बघा तुम्ही सगळेजण. बरं, जर तुम्ही आता मनालीमध्ये येत असाल तर सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, जेव्हा तुम्ही जोगिनी वॉटरफॉलपाशी जाता तिथं फसवणुकीचा कार्यक्रम केला जातो. सीन असा आहे की तिथे एक गेम खेळायला लावला जाते. तिथं एकच माणूस सध्याला तरी बसलेला असतो. पण जेव्हा तुम्ही गेम खेळायला बसता तेव्हा एक 4 ते 5 जण लगेच जमा होते तिथली. आणि ती आधीच अशी ॲक्टिंग करत असते ती पण एकदम इथं फिरायला आली त्या काय करते ते असं हे ते. आता माझा एक मित्र तिथं गेला, त्यामध्ये त्यानं 3000 रुपये हरला. आणि बाकी लगेच ती बसला का लगेच शेजारचे 4-5 जण गोळा आले, त्यासोबत खेळायला लागली. पण शेवटी ती जायची हरली, हा माझा मित्र हरला. आणि जेव्हा मला कळलं नंतर मी काय ठरवलं होतं, येताना व्हिडिओ काढायचा म्हणून.
मी हळूच व्हिडिओ काढत आलतो, परंतु त्यांची एवढी माणसं पसरली होती तिथं की त्यांना लगेच समजलं की हा आपली शूटिंग करतोय म्हणून. तर एका जणांनी तिथं मला थांबवलं, म्हणलं थांब, म्हणला व्हिडिओ म्हणला काढू नको, म्हणला शूटिंग डिलीट कर, म्हणला सगळी असं असं. मग शेवटी मग ती डिलीट करायला लागली. बघू ते रिकवर होते का आपण ट्राय करू, पण तरी पण सगळ्यांना एक काय संदेश किंवा मेसेज द्यायचा आहे की जेव्हा तुम्ही याचाल मनाली फिरायला, तेव्हा जी पैशाच्या वगैरे गेम असतात ती काय खेळ वगैरे नका, कारण ते एकदम पूर्ण फेक एक्सपोज करायला गेलो तुम्ही, परंतु त्यांना सापडलो आपण. ठीक आहे, नेक्स्ट टाईम त्यांना लोकेशन बघा ती कुठे बसली, त्या एक्झॅक्ट तिथं 4-5 जण बसली त्या. चला, आपण आता जोगिनी वॉटरफॉल बघून झाला आहे. आपण आता वशिष्ठ टेम्पलकडे चाललो आहे. तिकडं जाण्यासाठी एक रस्ता आहे बघा, हा एकदम पूर्ण जंगलातून चालला आहे. तिकडं आता मंदिर आहे, प्लस तिकडं काय खायला वगैरे भेटलं तर ते पण खाऊ, जरा नाश्ता वगैरे करू. सकाळी केला आहे, सकाळी नाश्त्यामध्ये पुरी भाजी पोहे वगैरे होतं, काय अडचण नाही आली. सगळं अरेंजमेंट आमच्या टूरवाल्यांनीच केलं होतं. यू आर एंटरिंग इन मेडिटेशनल एरिया, बी सायलेंट अँड फील द नेचर. याचा अर्थ असा की तुम्ही एका शांत ठिकाणी चाललेला आहे, त्यामुळं शांतता राखा आणि नेचरचा फील घ्या. नेचर पण काय मस्त आहे, तुम्ही बघू शकता, एकदम शांतता. आता एका दुकानावर थांबलो आहे, इथं सफरचंद घेतलं एक 20 रुपयाचे 20 आणि रुपये ना? माळा 20 रुपयाचे. जेव्हा तुम्ही याचाल तेव्हा नक्कीच या लोकल दुकानावरून खरेदी करा, कारण जेव्हा आपण खरेदी करतो तेव्हा ह्या लोकांचं फायनान्शियल हेल्प होते, त्यामुळे तुम्ही खरेदी करत जा. प्रॉपर हँडमेड वस्तू आहे तिकडे. हे वाळून गेले ते सगळे सफरचंद झाड आहे ती, कारण आता मोसमच पानझडीचं, त्यामुळं सफरचंद वगैरे आता लागले नाहीत. आता आम्ही वशिष्ठ टेम्पलमध्ये आलेलो आहे आणि इथं बघू शकता गड्यांचे चेहरे एकदम खुलखुले झाले ते वशिष्ठ टेम्पलवरून. तुम्ही नजारा बघू शकता, डोंगर डोंगर, त्यावरती मोठं मोठं खांब आणि त्याचे मंदिर एकदम जबरदस्त. हा काय लाईटचा खांब नाहीये, हा लाकडी खांब आहे. हॉटेल लॉजिक हॉटेल लॉजिक त्या मस्त joke मारा. हस रे, हलकत हस. आता आपण फ्रीज मॅग्नेट घेणार आहे आपल्या घरच्यासाठी. मला वाटतं मी ही घ्यावं. हे कसं आहे बघा, वशिष्ठ टेम्पल जवळचं मार्केट आहे हे सगळं. तिथं आपण फ्रीज मॅग्नेट घेतली 2, 50 रुपयाचं एक फ्रीज मॅग्नेट. साप बघा लाकडाचा, लाकडी आहे प्रॉपर, तरी पण एवढा हलतोय. आणि मगर किती फ्लेक्झिबल, खतरनाक, किती मस्त मस्त आयटम बनली ती, जबरदस्त एकदम ओल्ड. याच्यामध्ये खरेदी झालेली आहे आमची. आता जाऊन डायरेक्ट गाडीत बसू, खाऊया काहीतरी आणि नंतर पुढच्या डेस्टिनेशनला जाऊ. तोपर्यंत बाय बाय. आपण आता मनालीचं हिडिंबा टेम्पल बघायला जाणार आहे. आता आम्ही हिडिंबा टेम्पलकडे चाललोय. फक्त 1.5 किलोमीटरचं अंतर आहे, जे की आम्ही आता चालत जाणार आहे. रिक्षावाली पर पर्सन 50 रुपये बोलतो फक्त 1.5 किलोमीटरसाठी. त्यापेक्षा म्हटलं की मॉल रोड बघत बघत चालत गेलेलं बरं आहे आपलं. हे आहे मनालीचं मॉल रोड. हिडिंबा टेम्पलकडे जाण्यासाठी पहिल्यांदा मॉल रोडमधून जायला लागते आपल्याला, त्यामुळे आता मॉल रोड तर आपण बघत जाऊ. मला वाटतं तू भावा थकला असशील, आपण इकडे थाय मसाज आहे, थाय मसाज करायला जाऊ. काय ना तुझं, आम्हाला तर एक माणूस भेटलेला, त्यानं आम्हाला त्याचं एक कार्ड दिलं आहे, गंगा स्पा. त्यामध्ये आपल्याला सगळ्या सुविधा भेटणार आहे त्या. फक्त मसाज, फक्त मसाज. हिडिंबा टेम्पल पाशी आलेलो आहे आपण. खूप ट्रेकिंग करायला लागलं भरपूर. अरे भाई साहब, ये क्या है? याक. हे मनाली का याक है, इस पे बैठेंगे. हे बघा, हे हिडिंबा देवीचं टेम्पल आहे. आपण आता मंदिरात जाऊ, बघू मंदिर कसलं आहे.
ही बघा मनालीचा मेन मॉल रोड, एवढा मस्त आणि सुंदर, एवढा जबरदस्त सीन मांडलं पाहिजे मनालीला. मनालीमध्ये स्वच्छता एकदम 5G नेटवर्क प्लस सगळ्या वस्तू भेटण्याचं ठिकाण, ना एक्सपेन्सिव्ह आहे ना काय, बर्फ प्लस सगळंच. शेवटी आपण आता रूमवर आलोय, आपल्याला जेवण वगैरे पण झालंय सगळं. ब्लॉगची एंडिंग करू आपण, भेटूया उद्याच्या दिवसात काय होतं ती. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बाय.